नाही, एखाद्याला जामीन मिळाला तर लगेच निष्काळजीपणा झाला असा अर्थ करणं योग्य नाही. पोलीस आपल्या परीने प्रयत्न करत असतात. या बाबतीत आम्ही आमच्या कायदेशीर सल्लागारांना, आमच्या वकिलांना विचारू आणि जामीन रद्द करण्यासाठी वरच्या कोर्टात अपील करण्याची जर आवश्यकता असेल आणि तसं वकिलांनी आम्हाला मार्गदर्शन केलं तर जरूर आम्ही वरच्या कोर्टामध्ये जाण्याचा प्रयत्न करू. यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडाच्या केसमधील आरोपींना जामीन मिळाल्यानंतर गृहमंत्री आर पाटील यांची ही प्रतिक्रिया. पण जामीन मिळण्याला काय कारणीभूत झालं ते आम्ही जाणून घेतलं आमच्या आजच्या सवाल या कार्यक्रमात. मोक्का लावण्याची केस आहे, इतकी गंभीर केस आहे आणि पोलीस इतके निष्काळजीपणे किंवा जाणून बुजून निष्काळजीपणे वागतात. माझा आरोप आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये कुठे ना कुठे राजकीय पक्षाशी संबंधित असलेले लोक आहेत. त्यांचे सगळे स्थानिक नेत्यांचे असतील, राज्यातल्या नेत्यांचे असतील, कुठे ना कुठे सगळी मंडळी त्याच्यावर सहभागी आहे. म्हणून शासनकर्त्यांना सुद्धा या ठिकाणी प्रामाणिकपणे असं वाटत नाही की या सर्व प्रकरणाचा तपास व्यवस्थितपणे व्हावा आणि म्हणून सीबीआयने सुद्धा या ठिकाणी मी म्हणेल की टाळाटाळ केली. अर्थात यावर राष्ट्रवादीचा बचावही आर यांच्यासारखाच होता. हे संपूर्ण केस चालल्यानंतर अनेक वेळेला अशा घटना घडलेल्या आहेत की न्यायपालिकेने जामीन दिल्यानंतर कोर्टाने पुढील काळामध्ये अशा आरोपींना कठोर कठोर शिक्षा दिलेल्या आहेत. पण प्रोव्हिजनल चार्जशीटचाही पर्याय सीबीआयने का वापरला नाही असा प्रश्नही उपस्थित झाला. मी तर सीबीआयला दोष देईन. कारण यात काय आहे की समजा तुम्हाला तपासातल्या काही गोष्टी राहिलेल्या असतील, तपास पूर्ण झालेला नसेल, तरीही प्रोव्हिजनल चार्जशीट पाठवताच येतं ना. कायद्याने काही बंधन नाही की तुम्ही आणि चार्जशीट पाठवल्यानंतर देखील तपास सुरू राहू शकतो. याच वेळी पोलिसांवर गंभीर आरोपही झाले. सर्व मनमाडकरांना जर कधी तुम्ही विचारलं तर पोलीस काय करत होते, काय तपास करत होते, तर पोलीस फक्त पुरावे नष्ट करण्याचं काम करत होते. कारण ह्याच्यामध्ये पोपट शिंदेचे जे काही फोटोग्राफ्स होते त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी यांचे फोटो त्याच्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये होते. वेगवेगळे व्हिडिओ कॅसेट पोपट शिंदेच्या होत्या, अनेक डायऱ्या पोपट शिंदेच्या होत्या. या सर्व पोलीस नष्ट करण्याचं काम ह्या दिवसामध्ये करत होते. आरोपीच्या वकिलांनीही तपासालाच दोष दिलाय. स्पष्टपणे बोलायचं झालं तर या केसच्या इन्व्हेस्टिगेशनला फार चुकीच्या पद्धतीने सुरुवात करण्यात आली. सुरुवातीलाच इट वॉज व्हेरी बॅडली हिट, कारण जे सँक्शन दिलं गेलंय ते चुकीचं दिलं गेलेलं आहे आणि जे सँक्शन देणारे अधिकारी आहे त्यांच्या बदल्या झाल्या. सरकारी अधिकारी भर दिवसात जाळून मारला जातो, आरोपी जामिनावर सुटतात आणि 4 महिन्यात साधं आरोपपत्रही दाखल होत नाही. हे धक्कादायक आहे. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.